मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, पोलीस भरती संदर्भात जी काही अपडेट आलेली आहे तर ती अपडेट मित्रांनो अशी की आज रोजीपर्यंत मित्रांनो बघा, आज रोजीपर्यंत कोणत्या ठिकाणी आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रचंड अर्जांची वाढ झालेली मित्रांनो 2 दिवसामध्ये। तर कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे मेरिट कोणत्या ठिकाणी कमी लागेल, कट ऑफ कुठं कमी लागेल ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आता मुदत वाढण्यासंदर्भात एक अपडेट मित्रांनो समोर आलेली आहे। तर बघा, मुदत मित्रांनो फक्त ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो या गोष्टीमध्ये समावेश आहे तर याच विद्यार्थ्यांना मित्रांनो मुदत वाढून भेटणार आहे। अदर विद्यार्थी असतील मित्रांनो अदर कॅटेगरीचे तर त्यांनी अर्ज भरून टाकायचे। मुदत किती दिवसांची वाढेल, कधीपर्यंत वाढेल आणि कधी अपडेट येणार आहे मित्रांनो अर्ज भरण्याची, तर सगळं काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे। अपडेट मित्रांनो समोर आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, कोणाला मुदत वाढवून देण्यात आलेली आहे, अपडेट कधीपर्यंत येणार आहे मित्रांनो पोर्टलवरती सगळं मी तुम्हाला सांगतो। पोलीस भरती अर्ज भरण्याची मुदत, त्याच्यानंतर मराठा संदर्भात मराठा आरक्षण संदर्भात सर्टिफिकेट बाबत मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो की निर्णय काय झालेला आहेत मित्रांनो। आता अपडेट आलेली आहे, त्याच्या अगोदर पहा की कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले मित्रांनो लक्षात घ्या। तर बघा, पहिलं मुंबईसाठी 1,25,000 प्लस अर्ज आलेले, अमरावती ग्रामीणसाठी 12,000 प्लस, त्याच्यानंतर नाशिक सिटी 3,000 प्लस, छत्रपती संभाजीनगर 14,000 पेक्षा जास्त मित्रांनो। तर मुंबई सगळ्यात जास्त अर्ज आलेले मित्रांनो 1,25,000 प्लस, त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग 5,405, त्याच्यानंतर रायगड 7,300, त्याच्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी पाहू शकतात की मित्रांनो 36,000 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर मी तुम्हाला बोललो, त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग या ठिकाणी 3,405, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या समोरचं पाहू शकतात की या ठिकाणी पुणे कारागृह आहे। पुणे कारागृहासाठी या ठिकाणी 24,790, त्याच्यानंतर अकोला सिटी 9,000 अर्ज आलेले आहे, त्याच्यानंतर चंद्रपूर सिटी मित्रांनो पाहू शकतात 10,000 प्लस अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई सिटी महिलांचे 20,000 प्लस अर्ज गेलेले मित्रांनो मुंबईसाठी, त्याच्यानंतर SP वाशिम 5,300 प्लस अर्ज गेलेले मित्रांनो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज आलेले आहेत मित्रांनो। मुंबईला सगळ्यात जास्त अर्ज आलेले आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर झालं, त्याच्यानंतर मित्रांनो अदर ठिकाणी मी तुम्हाला बोललेलोच आहे। तर आता जी काही महत्त्वाचं आहे मित्रांनो बघा, जिथं अर्ज जास्त आलेले तिथं मेरिट कमी लागेल असं नाही आहे, तिथं मेरिट मित्रांनो जास्त पण लागेल। आणि लक्षात घ्या जिथं जागा कमी तिथं मेरिट कमी पण लागू शकतं मित्रांनो, कारण विद्यार्थी ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तिथं सगळे घुसताय, तिथं अर्ज करताय, त्याच्यामुळे अदर ठिकाणी मी विद्यार्थी लक्षात घ्या जिथं कमी जागा आहे तिथं मेरिट पण कमी लागणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या यावर्षी। त्याच्यानंतर पाहू शकतात की अर्ज मित्रांनो भरण्याची मुदतवाढबाबत अपडेट काय, पोलीस भरती फॉर्म भरण्याची मुदतवाढ पाहू शकतात की लास्ट डेट 29-30 एप्रिल 2024 पर्यंत। आता मित्रांनो अपडेट पोर्टलवर काय आले संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो। ही डेट SEBC सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे वाढवण्यात येणार आहे। ज्यांचे SEBC सोडून डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्यांना फॉर्म भरण्यास काही हरकत नाही आहे। जे मित्रांनो SEBC नाही आहेत लक्षात घ्या त्यांनी डायरेक्ट फॉर्म भरून टाकायचा आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे SC ST सोडून बाकी सर्व कास्टसाठी नॉन क्रिमिनल लागणार मित्रांनो, लक्षात घ्या। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल मार्च 2024ला एक्सपायर होत आहे, त्यामुळे मित्रांनो रिस्क घेऊ नका, लक्षात घ्या। सगळ्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरून टाका। फक्त मित्रांनो SEBC जे विद्यार्थी आहे त्यांना मुदत वाढून भेटणार आहे, कारण त्यांचा सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या रिस्क घेऊ नका। आणि मुदत कधीपर्यंत वाढेल तर मित्रांनो पोर्टलवरती जी काही अपडेट आहे तर ती मित्रांनो 1 ते 2 दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला भेटणार आहे की आता विद्यार्थ्यांना मुदत वाढून भेटणार आहे, म्हणून मित्रांनो 15 दिवसांची किंवा 20 दिवसांची मित्रांनो। तर हा निर्णय मित्रांनो आज किंवा उद्यापर्यंत मित्रांनो पोर्टलवरती अपडेट येईल, मुदत वाढणार आहे किंवा काय मित्रांनो। तर लक्षात घ्या माहिती तुमच्या लक्षात आले असेल। आजपर्यंत एवढे अर्ज आलेले मी तुम्हाला सांगितलं, मुदत किती दिवसापर्यंत वाढेल ते पण मी तुम्हाला सांगितलं। आणि मित्रांनो बघा, जे काही तुम्हाला सर्टिफिकेट भेटतंय मराठा आरक्षण बाबत त्याच्या बाबतीत जे काही कागदपत्र तुम्हाला लागणार ते काढण्यासाठी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी माहिती दिलेली आहे। आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। योग्य ठिकाणी अर्ज भरा, विचार करून भरा, मेरिट कमी किंवा जास्त याचा विचार करू नका। तुमचा अभ्यास आणि तयारी असेल तुम्ही कुठेही फॉर्म भरा, तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो। आणि समोरच्या अपडेट
जसे येतील तसे मी सर्वप्रथम तुम्हाला देणार आहे, त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.